नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक फेस ग्लो पॅक. फर्स्ट यूजमध्ये फरक दाखवतो. सकाळी लावलेला फेस पॅक, त्याचा हा रिझल्ट. यामध्ये वापरले गेलेले इन्ग्रेडियंट्स आहेत मुलतानी मिट्टी, चंदन पावडर, आंबे हळद, गुलाब पावडर आणि कच्चे दूध. ह्या सगळ्या मिश्रणांना आपल्याला एकत्र करायचे आहे आणि एक पॅक तयार करायचा आहे. तो पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. 15 मिनटं हा पॅक तुम्हाला लावून ठेवायचा आहे. 15 मिनटानंतर हा पॅक थंड पाण्याने धुवायचा. धुतल्यानंतर तुमची जी त्वचा आहे ती तुम्हाला सॉफ्ट फील होईल, नॅचरल ग्लो येईल, पिंपल्स मार्क लाईट होतील आणि ऑइल कंट्रोल होईल. बरं, आता यामध्ये वापरल्या गेलेल्या इन्ग्रेडियंट्सविषयी माहिती घेऊया. दूध त्वचेला ब्राईटन करतं, मुलतानी माती पिंपल्स आणि ऑइल कमी करतं, चंदन पावडर स्किन कूलिंगचं काम करतं, गुलाब पावडर पिंक ग्लो देतो आणि आंबे हळद टॅनिंग काढते. हे बघा, इथे हा मी पॅक लावलेला आहे. हा पॅक लावून मी 15 ते 20 मिनटं ठेवलेला आहे. 15 ते 20 मिनटानंतर याला आपल्याला स्क्रबिंग करतो ना, त्याप्रमाणे ओला हात घेऊन स्क्रब करायचा आहे. हो, हा पॅक कम स्क्रब असे दोन्हीही काम करेल. स्क्रबमुळे आपली जी डेड स्किन आहे, जी मृत त्वचा आहे ती निघते. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ते रिमूव्ह होतात आणि आपला चेहरा तुकतुकीत होतो. बघा, मी सेम करते. मी स्क्रबिंग केलेली आहे आणि स्क्रब केल्यानंतर मी चेहरा धुवून घेते. चेहरा धुवून घेतल्यानंतर तुम्हाला फरक दिसतोय. टॅनिंग कमी झालेलं आहे आणि स्किनसुद्धा तुकतुकीत झालेली आहे. आता यावरती कुठलंही मॉइश्चरायझर जे तुम्ही नेहमी वापरत असाल ते लावायचं आहे. हो, कुठलाही फेस पॅक लावल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावायचं आहे. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. आता आठवड्यात ना हा पॅक तुम्हाला 2 वेळा लावायचा आहे. ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांनी दूध वापरायचं आहे आणि ज्यांची ऑइली स्किन असेल त्यांनी गुलाब जल वापरायचं आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही वापरून बघा आणि मला कमेंट करा. नवनवीन रेमेडीज तुम्हाला यावरती मिळतील. धन्यवाद. त्यासाठी हिरकणी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.